कर्जत कसारापर्यंतच्या पट्ट्यातले लोक दिवसाचे अक्षरशः 4-4 तास लोकल प्रवासात खर्च करतात। ते भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी। मुंबईची लोकल ही तिची लाईफलाईन किंवा जीवनवाहिनी मानली जाते, परंतु हीच मुंबईच्या परिघाबाहेरील प्रवाशांची मृत्यूवाहिनी आहे। हे वारंवार दिसून आले। लोकलमधून पडून कित्येक जणांनी जीव गमावले। यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। उठल्या बसल्या बहिणीला लाडकं म्हणणाऱ्या सरकारमधल्या उच्च पदाच्या मनात महिलांचं स्थान काय आहे हे बघायचं असेल तर फक्त एकदा सकाळी 8 ते 10च्या सुमारास कल्याण डोंबिवली ती कळवा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यांकडे नजर टाकावी। एक क्षणात सरकारच्या लेखी महिलांचं काय स्थान आहे हे दिसून येईल। तीच गत बाजूच्या डब्यात लटकणाऱ्या लाडक्या भावांची। काहीही करून ऑफिसला पोहोचायच्या मजबुरीत लोकलला लटकलेले 5 जण मुंबऱ्याजवळ पडून गतप्राण झाली आणि काही जण गंभीर। रेल्वे मंत्री असो किंवा स्थानिक आमदार खासदार अशा घटना घडल्या की नक्राशू आढळणार आणि लवकरच कशी परिस्थिती सुधारेल याची आश्वासने देणार, पण वास्तव्यात स्थिती काय आहे? मुंबईत 15 डब्यांच्या गाड्या वाढल्या तर थेट प्रत्येक गाडीमागे 25% प्रवासी क्षमता वाढते आणि गर्दीचा भार कमी होतो। परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर एकही 15 डब्यांची गाडी वाढवली नाही। ही वस्तुस्थिती आहे। एसी लोकल ज्यांना परवडतं त्यांचा प्रवास सुखाचा केला खरा, पण त्यातील मेक अशी की आधीच्या साध्या गाड्यांच्या जागी एसी गाड्या आल्या, नव्या नाही आल्या, म्हणजे सामान्य गाड्यांवरचा बोजा आणखी वाढला, तुमच्या मरणाची शक्यता आणखी वाढली। काही वर्षांपूर्वी बदलापूर वासियांनी सामान्य गाडी एसी केली म्हणून आंदोलन केलं। दिवा वासियांनी गाडी चढायला मिळत नाही म्हणून आंदोलन केलं। झालं काय? तात्पुरती आश्वासनं देऊन फुटकळ असं काही पदरात देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली। मध्य रेल्वेवर एकही गाडी वेळेवर निघत नाही, तसेच एकही गाडी वेळेवर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचत नाही। तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या आल्या की लोकल मागे ठेवून त्यांना पुढे सरकवत जातं। आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून काही कोण रोज प्रवास करत नाही, त्यामुळे त्यांना उशीर झाला तर चालण्यासारखं आहे। उलट चाकरमानी रोज प्रवास करतो तर त्याला प्राधान्य द्यायला हवं, पण रेल्वेचा न्याय उरफाटा आहे। जो रोज प्रवास करतो त्याला लटकवायचं आणि जे क्वचित प्रवास करतात त्यांना पुढे सोडायचं। कितीही त्रास झाला, हाल झाले, अपेक्षा भोगाव्या लागल्या, पुढचा काही मागचा माणूस पडून मेला तरी तो गपगुमान उद्या परत येणारच आहे, कारण त्याला किंवा तिला EMI भरायचा आहे। जुन्या काळी राजे महाराजांमध्ये 2 गोष्टींबाबत एक वाक्यता होती। एक म्हणजे आपल्या विरोधात उठाव होऊ नये असं वाटत असेल तर लोकांना विविध मुद्द्यांवरून आपापसात लढवायचं आणि आपण मजा बघायची। दुसरं म्हणजे खरोखरच कोंबड्यांच्या लावतात तशा झुंजी लावायच्या आणि कोण कुणाचा कसा जीव घेतोय ते मजेत बघायचं। सध्या काही वेगळं नाहीये। गाडीत चढता येत नाही म्हणून लोक उलट दिशेने प्रवास करतात, म्हणजे डोंबिवलीवाले कल्याणच्या दिशेने, कल्याणवाले अंबरनाथच्या दिशेने आणि अंबरनाथवाले बदलापूरच्या दिशेने, म्हणजे जिथून गाडी सुटणार आहे ती आधीच भरून येते। मग या लोकांच्या हाण्यामाऱ्या। राजकर्त्यांना अशा झुंजी बघायला आवडतात, कारण त्यांना माहिती असतं हे गाडी आपापसात भांडणारे, मारणार करणारे शेवटी एक इमान राखत रोज कणाकणाने किंवा एकदा पडून मरणारे आहेत। तसे जिवंत आहेत तोपर्यंत सब घोडे 12% असलेल्या आपल्यापैकीच कुणाला तरी मत देणार आहेत। जिवंत आहात तोपर्यंत जीवाला जपा। जीवापेक्षा नोकरी धंदा महत्वाचा नसतो। सर सलामत तो पगडी 50 हे लक्षात ठेवा, पण रोज लोकल तर पकडावी लागणारच आहे। लोकलमध्ये किमान मानानं प्रवेश करावा। लोकलला लटकायची वेळ येऊ नये यासाठी सरकारला जाब विचारा। दुसरा कुठला नाही, पण मतदानाचा 1 तर तुमच्या हातात आहे, त्याचा योग्य वापर करा।